गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज बऱ्याच दिवसांनी मी आज ब्लॉग करत आहे. तर आज दुर्गापूजन आणि घटस्थापना होणार आहे तर देवीची. तर आणि नवरात्रोत्सव पण आहे आमच्या इथे. तर चला, मी माझ्या घरात पण थोडेसे घटस्थापना केलेली आहे आणि देवाचं पूजन केलेलं आहे. चला तर तुम्हाला दाखवत आहे. गाईज, मिस्टर पण ऑफिसला गेलं आहे. त्यांनाच उपवास होता, 9 दिवस उपवास करतात ते. आणि त्यांना मी काय डबा म्हणजे काय हे रताळा वेगळे असतं ते उकडून दिलं आणि फ्रूट नेलं त्यांनी फक्त डब्याला. तर घरातील कामं मी आवरलेत, थोडीफार बाकी आहेत. आणि तर त्या मिस्टरांनीच लवकर उठून देवाचे पूजन केलेलं आहे आणि मी घरातील कामं आवरली तितक्यात. आणि थोड्या वेळात मी नंतर मंदिरात आमच्याच थोडीशी स्थापना केली आहे, कलश स्थापन केलेला आहे. तर पाहू शकता बघा. तर छान अशा पद्धतीने मी असं पूजन केलेलं आहे देवांचं. आणि मी येते नंतर स्थापना करून. इथे रोप पेरलेला आहे आणि इथे दुर्गा मातेचं पूजन केलेलं आहे. देवीचं पूजन सप्तशृंगी माता आहे आमच्या घरात, तर तीच मी मांडून त्याच्यावरती मग इथे पूजन केलेले आहे. तर त्याच्या कवड्यांचं वगैरे पूजन केलेलं आहे देवीच्या. आणि नंतर पाहू शकता, अशीच देवीची कृपा माझ्या घरात सदैव नांदावी हीच इच्छा, दुसरं काहीच नाही. बस हाच हेतू, भगवंताची कृपा अशीच राहू दे माझ्या घरात. चला तर थोड्याच वेळात आता आम्ही पण जाणार आहोत. इथे समोरच माझ्या इथे बघा, पाहू शकता, ते दिसत असेल तुम्हाला थोडंफार. इथे मंडप आहे आणि इथे दुर्गादेवीचं माझ्या पूजन होणार आहे. तर थोड्या वेळात मी जाईनच, पाया पडेल आणि तुम्हाला दाखवेन मी. चला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आमच्याकडे 9 दिवस उपवास करतात आणि जोगवा मागायची पद्धत आहे. तर तुम्हाला दाखवते, ती आई आलेली आहे आमच्या इथे जोगवा मागायला. तर आणि आम्हीसुद्धा जोगवा मागतो आणि त्याची भाकरी खातो. तुम्हाला दाखवते बघा कशा पद्धतीने जोगवा मागायला येतं. मागून घ्यायला पण रेडी झाले आमच्या. येलो झाले निर्मिक पण. हो हा, आपण जाऊ आता थोड्या वेळा. आणि आई आहे, आई हाय करा, हाय करा, हाय हाय अय्या निर्मिक असतं. चला गाईच, आता मी पण जाते जोगवा मागायला. तर बघा, याच्यात थोडेसे अगोदर आपल्या घरातले तांदूळ घ्यायचे थोडे आणि मग 5 घरी मागायचे. आणि 5 घरी मागितल्यावर ते धुवून घ्यायचे आणि मग दळून आणायचे आणि त्याच्या भाकरी खातात उपवासाला. चला, मी जोगवा घेऊन येते तोपर्यंत. गोला करून आणल्यात, आता त्यांना आपण धुवून घेऊ आणि मग सुकत ठेवू. निर्विक बघा कसा ये 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 तर कसं धावायला लागला पांगुल गाडी. ये 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 दर्शन घेऊ आपण.
गरम लाईटच ना आमची. आम्ही आता आलोय घरच्या देवतांचं कुलदेवतांचं दर्शन घेतलं आणि दुर्गादेवीचं दर्शन घेतलं आणि आलो काहीतरी फराळ करू आम्ही. बटाट्याची खिचडी वगैरे चालते नुसतं बटाटा. निर्विक अशोक का डोलं केलं झोपी आले चला काहीतरी फराळ बनवते मी आणि मग तो खाऊ आणि नंतर संध्याकाळी दशमी खायची. उपास सोडायचा नाही, भाकरीच खायची. आज बघा ही बटाटे घेतल्यात नुसते, फक्त बटाटेच उकडत टाकते आणि त्याच्यात मिरचीवर नुसते करून खाऊ आम्ही. ना उपवास काही तर फलांवरच करतात आणि काही दशमी पण खातात. हे आमचे पण मिस्टर 2 वर्ष फलच खायचे, पण आता नाही, त्यांना त्रास होतो, त्यांनी सांगितले दशमी खात जा म्हणून. चला मम्मी बटाटे घेतले आणि त्याची खिचडी बनवते. हे बघा, आणि हा सेंदीव मीठ आहे. सेंदीव मीठ उपासाला चालतो, शक्यतो आपण उपासाला हाच मीठ वापरला पाहिजे. हे बघा किती फळं आणून ठेवलेत, फ्रूट. आज ते फ्रूटच घेऊन गेल्यात आणि 2-3 रताळे उकडलेले ते घेऊन गेल्यात. तर ते फ्रूटच खातात ॲक्च्युली. खिचडी वगैरे दिली तरी खातात ते, पण आज फ्रूट घेऊन गेल्यात. तर आणून ठेवतात आणि विकला पण लागतं, आराध्याला खायला लागतं, तर जास्तच आणून ठेवलेलं ना. तर चला मी खिचडी बनवते, तुम्हाला दाखवते कशी बनवते ती. घेतलं आहे मी कापून, फोडी बनवून घेतल्यात, बघते खाऊन. नुसतं गोड आहे, तर तो चिकू खातो. आईना देतो थोडासा, आईना पण उपवास आहे. आई तिकडे तांदूळ दळण काढतात. हे बघा, ही बघा खिचडी अशी बनवली मी बटाट्यावर नुसती मिरचीवर. तर ही रेडी झाले आणि आई आणि मी खातो आता. आई आणि मी तो उपवास पकडले. हे बघा, चला या खायला. आवरलं आहे, भांडी वगैरे घासल्यात मी आणि थोडासा चहा ठेवला आहे आईनं आणि येते गावातून जाऊन घरी. आईने बोलवले घरी कशाला बघते मी, भाजी वगैरे आणली पनवेलवरून तुम्ही. ती बोलते ये न्यायला, तर जाते मी. निर्विक पण झोपला आहे, तर आईने बोलते मी पटकन जाऊन येते. आता आम्ही आलो, मी आईने भाजी दिली मला आणि पेरू पण होतं त्याच्यात, फळं पण दिल्यात, संते वगैरे. आणि पेरू आम्ही आता कापला आहे, मस्तपैकी खाऊ आता आम्ही. घे अरे ते पण आलेलं आहे स्कूलमधून, खा. चला सगळे खाऊ, चला देतो. हे बघा मस्ती मस्ती कर, माणसं आहे ती, मस्ती कर. या खाऊ खायला, या घ्या हे खायला. गाईज मस्त गोड आहे पेरू. बघा निर्वी कसा मस्ती करतोय बाईच्या मांडीवर. का खा पिल्लू, तर नाही जा मज्जा खायला पिल्लू. आणि ते तिकडं मारत बसले, यांना टी व्ही शिवाय काय करत नाही. आणि अभ्यास नंतर कधी. आरती करून देवीजवळ गेलो आणि आरती करून आलो मस्त. रडायची नाही. आणि आता उपवास सोडू आम्ही, म्हणजे दशमी खाऊ. चला गाईस, आता आम्ही आरती करून आलो तिकडून आणि आरती झालेली आहे आणि आता जेवायला बसलो आहे. आलेले आहेत साहेब आणि या जेवायला.
चला या जेवायला. तर चला, माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय बाय.